अभिजितने मुद्दाम काडी टाकून माझं आणि निकीचं भांडण लावलं हेच इकडे तो वैभव आणि डीपी दादा या दोघांना सांगतोय। चला तर बघूयात काय डिस्कशन चाललं आहे। तर ज्या वेळेस आर्या बेबी कॅप्टन्सीचा जो टास्क होता त्याच्यामध्ये डान्स करत होती त्यावेळेस सगळेच तिच्याकडे बघत होते आणि बाकीच्यांचं लक्ष हे सूरज यांच्याकडे होतं। त्यावेळेस अभिजित, पॅडी दादा, अरबाज आणि वैभव हे सगळेच आर्याला बघत होते आणि अरबाजचं चुकून लक्ष निकीकडे नव्हतं। त्यावेळेस अभिजितने सांगितले की बघ तो कसा बघतोय आणि त्यावरून निकी इतकी भडकली की ती काहीच बोलली नाही। अरबाज ज्या पद्धतीने आर्याला बघत होता त्यावरून निकीने फक्त ही गोष्ट मनात ठेवली आणि रात्री सडनली निकीचं बिहेवियर चेंज झालं। त्यावरून अरबाज म्हणला की काय झालं, त्यावर निकी म्हणते की तू आर्याला डान्स करताना असं का बघत होतास। अरबाजला काहीच कळत नाही की निकीला हे सगळं कसं समजलं। त्यानंतर त्याला वैभवने सांगितलं की तू आर्याकडे बघत होतास। त्यावेळेस अभिजितने निकीला खुनवून सांगितलेलं होतं। त्यावेळेस अरबाजला कळतं की अशी गोष्ट ही निकीपर्यंत पोहोचली आहे। तर अरबाज इकडे सांगत असतो की अशा पद्धतीने त्याने आमच्या दोघांच्या मध्ये भांडण लावलं आणि त्यामुळे निकी भडकली आणि हा मला विचारतो की अरे काय झालं, ती का भडकली। तर वैभव सांगतो हे सगळं सोडा, या संध्याकाळी काजळ वगैरे पुसून आल्यावर मी तिच्याकडे बघितलं आणि तिला सांगितलं छान डान्स केला। तर म्हणली नक्की का। तर वैभव म्हणाला हो, कारण मला कुणीच कॉम्प्लिमेंट दिली नाही, असं वाटलं मला की मी काय केलंय। तर अरबाज सांगतो हा ना, तिला कोण काहीच बोललं नाही तरी सुद्धा आमच्या दोघांच्यात भांडण लावलं। तर अरबाजचं असं म्हणणं आहे की अभिजितच्या एका शब्दामुळे आमच्या दोघांच्यात भांडण लागलं। फक्त आर्याकडे बघितलं म्हणून निकीने अरबाजसोबत भांडण काढलेलं होतं आणि अभिजितने हे भांडण लावलं असं अरबाजचं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।